भगवान भाष्यकारांनी सुद्धा वेदाला काय म्हटलं? आई. शतश्लोकी नावाचा ग्रंथ आहे. आचार्यांचे अनेक ग्रंथ आहेत, भाष्य ग्रंथ सुद्धा आहेत, प्रकरण ग्रंथ सुद्धा आहेत, स्तोत्र वाङ्मय सुद्धा आहे. असं 3 भागात त्यांची कल्पना आपल्याला करता येणं किंवा वर्गीकरण करता येणं शक्य आहे. शतश्लोकी नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये 100 मोठमोठे श्लोक आहेत, अर्धा पान भरतील एवढे श्लोक आहेत. त्यामध्ये एका श्लोकामध्ये भगवान भाष्यकार आचार्यांनी वेदाला काय म्हटलेलं आहे? आई म्हटलेलं आहे. स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्री द्राक्षम खार्जुरमाम्रम सुखदलमथवा योजयत्यंबिकास्य तद्वत् चेतोति मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपाये रणैके रवशमुपनिषद बोधयामास सम्यक. मोठा श्लोक आहे, त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. स्वमरोदमानम बालम, स्वतःच रडणारं बाळ. शांतिमाने तुमग्रे, ते शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्याची आई. ही आपली लौकिकातील आई. तिचं मूल रडायला लागलं तर हे मूल काहीतरी करून शांत झालं पाहिजे अशी ती काय करते? इच्छा करते. आणि काय करते? उपाय करते. काय देते त्याला? द्राक्ष देते, खारजुरम खजूर देते, आम्रम आंब्याचे दिवस आहेत आंबे देते, सुकदलम चांगली केळी देते. योजयती अंबिका अस्य अंबिका, त्या बाळाची आई या पदार्थांची काय करते? योजना करते. आता 2500 वर्षापूर्वीचा श्लोक आहे. त्यावेळेस कदाचित हे पदार्थ रडणाऱ्या बाळाला दिले जात असतील. आम्ही गमतीनं म्हणतो आचार्यांनी जर आज हा श्लोक लिहिला असता तर चॉकलेटम बिस्किटम असं काहीतरी लिहावं लागलं असतं. ठीक आहे, काहीतरी खाद्यपदार्थ देऊन ती त्या बाळाला काय करते? शांत करतेच करते. तद्वत, अगदी त्याच पद्धतीनं तद्वत चेतोति मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात, अगदी त्याच पद्धतीनं अनंत जन्म विषय उपभोगाचे संस्कार चित्तावरती दृढ झाल्यामुळं मूढ झालेले हे जीव, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र, आंधळी, उद्धाराचा कोणताच मार्ग यांना सुचत नाही आहे, अशा या मूढ जीवांच्या उद्धारार्थ अनेकही उपायही, वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून ही वेदरूपी आई त्या जीवाचा उद्धार करते. विठ्ठला विठ्ठला. या श्लोकामध्ये वेदाला आई म्हटलं याच्यासाठी तर मी सांगितलंच, पण अनेकही उपायही ही 2 पद माझ्या आजच्या चिंतनासाठी आवश्यक आहेत. वेद किती बोललाय? अनंत बोललाय. का अनंत बोललाय? कारण ज्यांचा उद्धार करायचा आहे ते जीव एक नाहीत, एका अधिकाराचे नाहीत. एक गोष्ट त्यांना सांगून जमणार नाही. आता इथे जेवढी लोक असतील या प्रत्येकाची बुद्धी सारखी आहे का? पिंडे पिंडे मतीर भिन्न, प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे, तिचे संस्कार भिन्न आहेत, तिच्या आवडी निवडी भिन्न आहेत, रुची भिन्न आहेत. रुची नाम वैचित्र्यात. रुचींच्या बाबतीत काय आहे? विचित्रता आहे. त्या बुद्धीचा कल ओढा प्रत्येकाचा काय आहे? वेगवेगळ्या बाजूला आहे. मग अशा वेगवेगळ्या बुद्धीच्या लोकांचा उद्धार करण्यासाठी वेदाला एकच गोष्ट सांगून जमणार नाही, म्हणून अनेकही उपायही, वेगवेगळ्या उपायांच्या द्वारे, ज्ञान असेल, कर्म असेल, उपासना असेल, जप तप असेल, ध्यान असेल, तीर्थयात्रा असेल, अनेक उपायांच्या द्वारे ही श्रुतीरूपी काय करते? त्या जीवरूपी बाळाचा काय करते? उद्धार करते. म्हणून वेदाला अनंत गोष्टी बोलाव्या लागल्या. भगवंताच्या स्वरूपासंबंधी तर वेद बोललाच, त्या भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगण्याकरिताही वेद बोललाच, पण तुमचा संसार सुखाचा होण्याकरिता भौतिक जगतासंबंधी सुद्धा वेद खूप बोललेला आहे. तुमच्या शेतीचं वेदानच सांगितलं, रसायनशास्त्र सांगितलं, चिकित्साशास्त्र, शरीरशास्त्र हे सगळं सांगितलं, खगोलशास्त्र सांगितलं. या अंतराळात लोक जातील हे ज्ञानोबरायांची उभी आहे की नाही? पयाभ्यासाची निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्व प्रांजळी केली की, हे वेदानं सांगून ठेवलेले. आज जेवढे काही शोध आपल्याला लागलेले दिसतात या सगळ्या गोष्टींची पाळमुळं कुठं आहेत? वेदात आहेत. आणि अजूनही हजारो वर्षानंतर मानवाला ज्या गोष्टींचा शोध लागेल त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन कुठं आलेलं आहे? वेदात आलेलं आहे. पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, घड्याळाचंही वर्णन आलेलं आहे, सगळ्या यंत्रांचं वर्णन आलेलं आहे. लक्षात आलं का? तुमची ही स्लीपर कोच असते ना, बस, लक्षात आलं, तिचं सुद्धा वर्णन आहे 4थ्या अध्यायात सुरुवातीला. विठ्ठला तिथं आता मला स्फुरत नाही आहे. मार्ग तरी बहुसाल सांडे. लक्षात आलं का? झोपेचं सुखही मोडू नये आणि मार्गही खूप क्रमून जाता यावा असं वाहन पाहिजे. हे कोणतं वाहन आहे? झोपून जाणाऱ्या गाड्या. विठ्ठला म्हणून वेदानं अनंत गोष्टी सांगितल्या. अनंता वै वेदाः, वेदू काय काय न बोले. मी सांगितलं, ज्ञानोबरायांनी वेदाला आई म्हटलं, भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी वेदाला आई म्हटलं, तुकोबरायांनी देखील वेदाला काय म्हटलेलं आहे?
आई म्हटलेलं आहे. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते वेदा निंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. वेगळ्या रीतीनं म्हटलं पण आईच म्हटलेलं आहे. एखादं बालक त्यानं काय करावं, आपल्या आईच्या स्तनातील दूध प्राशन करून आपलं जीवन जगावं, जीवन धारणा करावी. पण एखादं मूर्ख बालक आईच्या स्तनातील दूध प्राशन न करता हातामध्ये सुरी घेऊन त्या आईची स्तन जर कापू लागलं तर नाश कोणाचा होईल? पर्याय नाही, त्याचाच नाश होईल. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, त्याला काय प्राप्त होणार आहे? म्हणून वेदा निंदी तो चांडाळ. वेदाची निंदा करण्याला काय म्हटलेलं आहे? चांडाळ, भ्रष्ट, सुतकिया खळ. एका ठिकाणी तर तुकोबारायांनी भलत्या शिव्या दिलेल्या आहेत. त्या शिव्या आताचे शिव्या देण्यात पटाईत असणारे माणसं सुद्धा देऊ शकत नाही. लक्षात आलं? आम्ही गमतीनं म्हणत असतो, नको तत्वज्ञानासाठी गाथेचं पारायण करू, नको देवाच्या प्राप्तीसाठी करू, पण शिव्या कशा द्याव्यात हे कळून घेण्यासाठी सुद्धा पारायण केलं पाहिजे. विठ्ठला बोलणारी जी मंडळी आहेत ना, म्हणजे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, कथाधिकांमध्ये किंवा पाठ शिकवणारे लोक, त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आधाराशिवाय बोलू नये. आधारा वाचून काय सांगसी कहाणी तुकाराम महाराज म्हणतात, त्याला वेदादी शास्त्राचा आधार देता आला पाहिजे. तुकोबाराय सुद्धा म्हटले की नाही, मी जे सांगतो याच्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल, हे काय मी मनाने सांगत नाही आहे, पहावे पुराणी विचारोणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोणी. किंवा संत सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. किंवा तुकोबाराय देखील म्हणतात, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. करू संते करू संते करू संते करू संते करू संते के वाचा बोलो वेदानी करू संते के करू संते के करू संते के वाचा बोलो वेद करू संते करू संते वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या मुखानं जे काही बोलू ते सगळं वेदानं ज्या नीती धर्माचा उद्घोष केलेला आहे तेच बोलू. वेद विरोधी अजिबात बोलणार नाहीत, कारण वेद विरोधी बोलणाऱ्याला शिव्या दिलेल्या आहेत. मला तो अभंग सांगायचा चरण तुम्हाला. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड संतांमध्ये किंवा जनामध्ये, दोन्ही पाठ आहेत. वेदबाह्य बोलणाऱ्याला शिव्या दिलेल्या आहेत. आणि जो कीर्तनकार वेदाची निंदा करतो त्याचं कीर्तन ऐकू नका असं नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नका असं सांगितलं. वेदशास्त्र पुराण नाही ज्या प्रमाण, तयाचे वदन नाव लोका. ज्याला वेद शास्त्र आणि पुराण मान्य नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. विठ्ठला वेद ही आई आहे आणि या वेदरूपी आईनं जीवरूपी बालकाच्या कल्याणासाठी अनंत मार्ग सांगितले. अनंता वै वेदा, वेदू काय काय न बोले. अमृतानुभवदी ज्ञानोबाराय म्हणतात, वेद काय काय बोलणार नाही, सगळ्याच गोष्टी बाबत तो बोलतो. पण वेद अनंत बोललेला असला तरी त्या वेदाला अनंत गोष्टी सांगण्यामध्ये कोणतंच स्वारस्य नाही आहे. त्या अनंत गोष्टी सांगण्यामध्ये त्या वेदाला तुलाच अर्थ सांगायचा आहे. अभंगाचं पहिलं चरण. वेद अनंत बोलीला अर्थ तुलाचे साधेला, अर्थ तुलाचे साधेला, अर्थ तुलाचे साधेला. वेद अनंत
लीला हरतई तुलाची हरतई तुलाची लीला हरते तुलाची शोधिला हरते तुलाची वेदानंत बोलिला हरते तुलाची शोधिला हरते तुकाची शोधिला हरते तुकाची शोधिला वेदानंत बोलिला हरते तुलाची शोधिला हरते तुलाची शोधिला हरते तुलाची शोधिला वेदांत बोलिला हरते तुलाची शोधिला हरते तुलाची शोधिला हरते तुलाची शोधिला कसं काय बरं? उदाहरण सांगतो. प्रत्येक ग्रंथाचं जे तात्पर्य असतं ते एका वाक्यातच एका शब्दातच सांगता येत असतं. ज्ञानेश्वरीमध्ये नेमकं काय आहे, भगवद्गीतेमध्ये नेमकं काय आहे एका वाक्यात सांगता येणं शक्य आहे. जसं हा अभंग आपण चिंतनाला घेतला आणि सुरुवातीला मी एक विषय वाक्य बोलून गेलो. कोणताही कीर्तनकार बोलतो. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज वेदशास्त्र आणि 18ही पुराणांचा सिद्धांत सांगतात. विषय वाक्य 100ही चरणाचा अभंग असला तरी देखील आपल्याला एका वाक्यात त्याचा तात्पर्यार्थ सांगता येणं काय आहे शक्य आहे. संपूर्ण ग्रंथाचा सुद्धा तात्पर्यार्थ एका वाक्यात सांगता येणं काय आहे शक्य आहे. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत बरं? तुमच्या भागात किती आहेत? 18. श्लोक किती आहेत एकंदर? 700. आता 700 श्लोक आहेत. अध्याय 18 आहेत. त्यातील त्या धृतराष्ट्राचा एक श्लोक, संजयाचे काही श्लोक आणि अर्जुनाचे प्रश्न केलेले काही श्लोक सोडले तर बाकीचं सगळं कोण बोललं? देवच बोलले, भगवान श्रीकृष्णच बोलले. बर, एका विषयासंबंधी बोलले का ते? नाही. दुसऱ्या अध्यायात ज्ञानच सांगितलं म्हणून सांख्ययोग त्या अध्यायाच्या नावावरूनच लक्षात येतं की वेगवेगळं बोलले. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्म सांगितलेलं असल्यामुळं कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. 12व्या अध्यायामध्ये भक्ती संबंधानं भक्ता संबंधानच बोलले म्हणून भक्तियोगो नाम वेगवेगळं बोलले. पण ज्ञानोबाराय म्हणतात तसं नाही. श्लोक 700 असले, अध्याय 18 असले तरी त्यामध्ये देव एकच बोलले. पटतंय का हो तुम्हाला? आपण आत्ताच पाहून आलो वेगवेगळ्या अध्यायांची वेगवेगळी नावं आहेत कारण तिथं विषय वेगवेगळा सांगितलेला आहे. ज्ञानोबाराय काय म्हणतात? देव एकच बोलले. ओबी सांगतो तुम्हाला. 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. विठ्ठला विठ्ठला. 700 श्लोकात्मक आणि 18 अध्यायात्मक गीतेमध्ये देव एकच एक बोलले. म्हटले काय बोलले? 3.5 चरणाची उभी असते. शेवटचं चरण अर्धच असतं. जे देव बोलिले एक, देव एकच एक बोलले. काय बोलले? दुसऱ्या ओवीत शोधायचं नाही, त्या अर्ध्या चरणात सांगितलं. दुजे नाही, द्वैत नाही, जीव परब्रह्माहून वेगळा नाही, हेच एक बोलिले. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं भगवद्गीतेचं तात्पर्य जीव ब्रह्मैक्यामध्ये आहे. आता 700 श्लोक आहेत, अध्याय 18 आहेत, एवढं विस्तारानं बोलल्या गेलेलं आहे तरी त्याच्यामध्ये किती सांगितलं? अर्थही तुलाची शोधिला. रामायणाची श्लोक संख्या किती आहे? जगात जेवढे काही रामायण असतील ते सगळे मिळून शतकोटी प्रविस्तरम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. 100 कोटी श्लोकात्मक रामायणाचा काय आहे विस्तार आहे. पण एका साहित्यिकानं, एका महात्म्यानं त्या सगळ्या रामायणाचं तात्पर्य एका श्लोकातच सांगितलेलं आहे. म्हटले एवढं मोठं रामायण आहे पण त्याच्यात हीच गोष्ट सांगितलेली आणि ही शिकली पाहिजे. काय शिकली पाहिजे? यांती न्याय प्रवृत्तस्य
तिर्यंचोपी सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरूपी विमुंचती. बोलण्याकडे लक्ष आहे का माझ्या? लक्ष आलं? माझंच चालायचं. लक्षात आलं का? काय शिकायचं? काय आहे त्या रामायणाचं तात्पर्य एका श्लोकात? ते महात्मे सांगतात, यांती न्याय प्रवृत्तस्य, न्याय मार्गाने जो चालतो, धर्म मार्गाने जो चालतो, सत्याच्या मार्गाने जो चालतो, त्याला माणसं सहाय्य करतील यात नवल नाही. तिर्यंचोपी सहायताम, तिर्यक योनीतील पशु पक्षी कीट पतंग हे सुद्धा त्याला सहाय्यक ठरतात. प्रभू रामचंद्रांना जटायूंनी सहाय्य केलं की नाही? आणि वानरांनी तर केलंच. वानरा हाती लंका, पाले पाले खाईरा, नेवाणे करविले लंकेश्वरा. लक्षात आलं का? राणीची या पाले खाईरा, रानात पानं खाऊन राहणारे जे आहेत, लक्षात आलं का? त्यांच्या माध्यमातून त्या लंकेश्वराला नागवलं की नाही भगवंताला? वानरा हाती लंका गेवविली म्हणे तुका. हे शिकायचंय रामायणातून. रामायणाला हे सांगायचंय, सत्याच्या मार्गाने जाल तर पशु पक्षी सुद्धा तुम्हाला मदत करतील. आणि अजून काय शिकायचं? अजून काय तात्पर्य आहे? अपंथानंतु गच्छन्तम, आणि जो अधर्माने अनीतीनं अन्याय्य मार्गाने वागतो त्याला सोदरोपी विमुंचती, सख्खा भाऊ सुद्धा सोडून जातो. विभीषण रावणाला सोडून गेला. विठ्ठला एवढ्या शतकोटी विस्तार असलेल्या रामायणाचं तात्पर्य एका श्लोकात सांगितलं. असू द्या, भगवान भाष्यकारांचा उल्लेख मगाशी केलाच. त्यांनी तर सांगितलं मी 1-2 ग्रंथाचं तात्पर्य नाही सांगत, कोट्यावधी ग्रंथाचं तात्पर्य सांगतो. आणि एका श्लोकात नाही, अर्ध्या श्लोकात सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटीभिही. आचार्य म्हणतात कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलं ते मी तुम्हाला अर्ध्याच श्लोकात सांगतो. सांगा ना आचार्य, अर्धा श्लोक तर झाला. ते म्हटले थांब, अर्धा राहिलाय अजून. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, या 3च गोष्टी कोट्यावधी ग्रंथात सांगितल्या. पण ह्या पटवून देण्याकरिता काय करावं लागला? माल मसाला त्याला लावून सांगावे लागले. लक्षात आलं? काय सांगितलं? ब्रह्म सत्यम, सत्य तू विठ्ठला का गादाविला, जगदाकार परमात्माच सत्य आहे, जगन मिथ्या जगत मिथ्या आहे, आणि जीव हा ब्रह्म एव, जीव ब्रह्मच आहे, अपरा हा न वेगळा नाही. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. आचार्यांनी कोट्यावधी ग्रंथाचं तात्पर्य अर्ध्या श्लोकात सांगितलं. त्याचप्रमाणे तुकोबार आहे अनंत वेदाचं, म्हणजे जो वेद अनंत बोललेला आहे त्याचं तात्पर्य सांगतात. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. काय आहे तो अर्थ? काय आहे तो तात्पर्य अर्थ? दुसऱ्या चरणात विठोबाशी शरण जावे, 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 निज निष्ठा गावे, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा गावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, निज विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा गावे, विठोबाशी जावे, निज निष्ठा गावे, विठोबाशी शरण जावे,
तुझासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. मला 8:30ची वेळ सांगितलेली आहे थांबण्यासाठी स्वामीजींनी. त्याचा तात्पर्य अर्थ सांगता आणि केवळ तात्पर्य अर्थ तुम्हाला ठाऊक आहे असं नाही, तर वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इरांनी वाहावा भारमाथा असं देखील म्हणता. वेदाचा अर्थ आम्हाला ठाऊक आहे असं नाही, आम्हालाच ठाऊक आहे. म्हटले ज्यांनी वेद पाठ केला, कंठस्थ केला, 12-16 वर्ष त्याच्यामध्ये घातले, या टोकाचा त्या टोकाला अथ पासून इत्तीपर्यंत जे धडधड म्हणून दाखवतात, त्यांना नाही कळालं का? ते म्हटले नाही. इरांनी वाहावा भारमाथा, त्या निरुक्तामध्ये श्लोक येतो, यथा खरश्चंदन भारवाही भारस्य वेत्ता न तु चंदनस्य एवं ही शास्त्राणी बहुन्य धीत्य. त्यांनी सांगितलं यथा खरश्चंदन भारवाही. खरं म्हणजे गाढव. गाढव काय करतो? भार वाहतो. कशाचं? वाळू वाहतो. वाळू वाहणारे त्याचा उपयोग करतात, माती विटा. आणि ज्या भागामध्ये चंदन तोड होते चंदनाची लाकडं देखील कोण वाहतं? गाढवच वाहत. पण आपल्या पाठीवर असलेलं चंदन हे बहुमूल्य आहे. जगातील श्रीमंत लोक आपल्या सुगंधासाठी, उपभोगासाठी लक्षावधी रुपये खर्च करून विकत घेतात. याचं ज्ञान त्याला नाही. भारस्य वेत्ता, तो जाणतो. काय जाणतो तो गाढव? ओझ किती आहे एवढं जाणतो. ते म्हणतो बरं आहे, वाळूपेक्षा 2-4 किलो कमी वाटते. पण हे चंदन आहे, श्रेष्ठ चंदन आहे, हे तो जाणत नाही. अगदी त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, वेदाचा जो खरा तात्पर्य अर्थ आहे तो आम्हालाच ठाऊक आहे. बाकीच्यांनी इरांनी वाहावा भारमाथा, कारण अभ्यासाचे कष्ट असतात. अक्षर अवगत करत असताना घोकण्याचे कष्ट असतात. पुन्हा ते अक्षर जिवंत ठेवण्यासाठी सुद्धा मोठे काय असतात? कष्ट असतात. धर्म सांगताना सांगितलं, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, त्याने अक्षर घोकतच राहावे. गमतीनं सांगतात, आठवलं तर किती घोकावं. प्राचीन शिक्षाशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. लोक म्हणतात की नाही हो, आपण लोकांना सांगतो हनुमान चालीसा पाठ करा, कमीत कमी सहस्त्रनाम पाठ करा, हरिपाठ पाठ करा. लोक म्हणतात महाराज अनेक वेळेस वाचला पण पाठच होत नाही. किती वेळेस वाचला? 10-5 वेळेस वाच. तुझ्या काय नानाला पाठ होईल का तो? किती वेळेस वाचायचं? मग शिक्षाशास्त्र आहेत प्राचीन. याज्ञवल्क्य शिक्षा आहे, पाणिनी शिक्षा आहे. त्या याज्ञवल्क्य शिक्षेमध्ये सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट पाठ करायची असेल तर किती वेळेस वाचली पाहिजे? ऊर्ध्वम सहस्रादामनानम, 1000हून अधिक वेळेस. जो श्लोक कंठ करायचा, अभंग कंठ करायचा, तो समोर धरायचा, त्याच्याकडे पाहायचं आणि पाहत पाहत आपल्या मुखानं उच्चारण करायचंय, आपल्याला ऐकू येईल एवढ्या स्वरात. किती वेळेस? ऊर्ध्वम सहस्राद, 1000हून अधिक वेळेस. आणि म्हटले मग पुन्हा पाहायचंच नाही का? नाही. सततम चान्ववेक्षणम, पुन्हा पुन्हा त्याला काय करायची? आवृत्ती द्यायची. आणि हे ज्या काळात सांगितलंय त्या काळात त्यांनी नियम सांगून ठेवलेला आहे की युग परत्वे याची संख्या दुप्पट करायची. माझं बोललेलं लक्षात येत आहे का? ज्या काळात त्यांनी सांगितलं 1000, आता कलियुग चालू आहे, त्याला 4 निघून यायचं. किती झाले? मला सांगा, 4000 वेळेस वाचल्यानंतर कोणाच्या पाठ होणार नाही? गाढवाच्या सुद्धा पाठ होईल. विठ्ठला विठ्ठला. अभ्यासाचे मोठे कष्ट असतात, ते भार वाहतात. भारवाही असं म्हटलेलं आहे, कारण ते जिवंत ठेवायलाही पुन्हा पुन्हा त्याला काय करावी लागतात? आवर्तन करावी लागतात. हे अभंग वगैरे फार दिवस त्याला आवर्तन केलं नाही तरी ते कंठ राहतात बरं का. पण हे व्याकरणाचे आणि न्यायाधिका ग्रंथाचे सूत्र आहेत ना, ते लक्षात राहत नाही. मी त्या ओंकारेश्वरला शिकायला होतो 10-12 वर्षापूर्वी, जास्त झाले असतील, 8-9 साली होतो, 14-15 वर्ष झाले असतील. तिथे एक अनंतपुरी म्हणून एक महात्मा होते, काशीमध्ये, ज्यांची विद्वान म्हणून ख्याती होती. परंतु खूप वय झाल्यानंतर देह त्यागण्याकरिता नर्मदेच्या काठाला ते आले होते. मी त्यावेळेस व्याकरणशास्त्राचा अभ्यास करत होतो. म्हटलं आपण अभंग खूप कंठस्थ केलेले आहेत, ज्ञानेश्वरी जवळजवळ कंठस्थ केलेली आहे, साहित्याचा अभ्यास करताना 3,500-4,000 हजार मोठे श्लोक कंठस्थ केलेले आहेत. पण ते फार आवर्तन नाही केलं तरी विसरत नाहीत. पण व्याकरणाचे सूत्र मात्र लक्षातच राहत नाहीत. त्यांना उपाय विचारूया. म्हटलं काहीतरी सांगतील, अनुष्ठान मंत्र तंत्र काहीतरी, आणि मग आपण ते करू आणि मग पाठांतर करू. सिद्धांत कौमुदी वगैरे शिकत असताना मी गेलो त्यांच्याजवळ आणि त्यांना ही समस्या सांगितली, स्वामीजी अभंग वगैरे आम्ही खूप कंठ केलेले आहेत आणि फार त्याला आवर्तन नाही दिली तरी ती लक्षात राहतात, पण ही व्याकरणाची सूत्र मात्र विसरून जातो, त्याला काहीतरी उपाय सांगा. ते म्हटले असं आहे, अभंग वगैरे लक्षात राहण्याचं कारण आहे कारण त्याची शब्दसंख्या ही विशिष्ट असते, लय ताल ठेका त्याला असतो, त्यामुळं ते स्मरणात राहणं सोपं जातं. व्याकरणाची सूत्र एका अक्षराचंही सूत्र, कधी कधी 100 अक्षराची काय असतात सूत्र असतात. पण एक उपाय है,
ते म्हटले मी आणखी पुढं सरकलो. म्हटलं काय उपाय आहे बताइये स्वामीजी. तर त्यांनी काय सांगितलं होतं माहिती आहे का? ते म्हटले रटते रहो विठ्ठला विठ्ठला घोकत राहा. विसरायला लागलं की घोकत राहा. म्हणून अजूनही ज्ञानेश्वरीचं पारायण करताना आनंद येतो. ते पारायण माणसं आनंदाने करतात, आम्ही आनंदाने करतो. पण ते शिकलेले व्याकरणादी न्यायादी ग्रंथ विसरू नये म्हणून अनिच्छेनं त्याला आवर्तन करावी लागतात. विठ्ठल एवढं सांगायचं. एरांनी वाहावा भार माथा. तुकोराय ठामपणे सांगतात की वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. प्रश्न असा आहे, शंका अशी निर्माण होते की ज्या ग्रंथाचं तात्पर्य सांगायचं असतं तो ग्रंथ अगोदर शिकलेला असला पाहिजे. इथं एखादा मनुष्य उठेल आणि सांगेल ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, पण त्या ओव्यांचं तात्पर्य या विषयामध्ये आहे. आपण त्याला साहजिकच विचारू की तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास कोणाकडे केलेला आहे? आणि त्याने उत्तर दिलं मी अजून ज्ञानेश्वरीच पाहिलेली नाही. चालेल का? तुकोबाराय तुम्ही वेदाचा तात्पर्य अर्थ आम्हाला सांगता आणि आम्हाला ठाऊक आहे असं देखील ठामपणे म्हणता. आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही वेद कुणाकडे शिकले? विठ्ठला तुकोबारायांचं जे 42 वर्षाचं आयुष्य आहे, 41 वर्ष 3 महिने आणि काही दिवस, जेवढे काही प्रामाणिक चरित्रकार असतील एकानंही तुकाराम महाराज वेधशाळेमध्ये शिकायला गेले असं लिहिलेलं नाही. उलट तुकाराम महाराजांनी घोकाया अक्षर नाही मज अधिकार असंच सांगितलेलं आहे. वेदाची अक्षरं घोकण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला नाही असं सांगून ठेवलेलं आहे. मग ज्या वेदाची अक्षरं घोकण्याचा अधिकार तुम्हाला नसेल, जो वेद तुम्ही पाहिला नसेल, ज्या वेदाचा अभ्यास तुम्ही केला नसेल, त्या वेदाचा नेमका तात्पर्य अर्थ तुम्ही कसा काय सांगू शकता? तर गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांनी लौकिक दृष्टीनं वेदाचं अध्ययन केलेलं नसलं तरी देखील वेदाचा अर्थ त्यांना ठाऊक नव्हता असं मात्र म्हणता येत नाही. ब्रह्मलीन सद्गुरू वक्ते बाबांचं नाव ऐकलंय का तुम्ही? कोणी लक्षात आलं? वक्ते बाबांनी त्याचं कारण सांगितलं होतं. ते म्हणायचे तुमच्याकडं जे तुकोबारायांचे अभंग उपलब्ध आहेत 4000 14 15 काहीतरी, पण माझ्या संग्रहात 6500 अभंग आहेत असं ते सांगायचे. मोठे विद्वान, प्रकांड विद्वान होते ते. आणि त्यांनी एक चरण म्हणजे एक अभंग सांगितला होता. मी तुम्हाला एक चरण त्यातलं सांगणार आहे. तुकोबाराय म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला. या गाथेत नाही सापडणार तुम्हाला, पण मी त्यांचा पुरावा देऊन सांगतोय. तुकोबाराय म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला. वेद आमच्यावर रुसला, आम्हाला त्याने दारातही उभं केलं नाही, आम्हाला अधिकार दिला नाही, नाकारलं आम्हाला. पण आम्ही मात्र एक युक्ती केली, आम्हाला वर्म ठाऊक होतं. पुढचं सांगतो उत्तरार्ध. वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. विठ्ठला विठ्ठला. वेदानं आम्हाला दारात उभं केलं नाही, पण आम्ही त्याच्या बापालाच कंठात धारण केलं. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. आणि नामसाधना तुकाराम महाराजांनी इतकी केली की माझी मज झाली अनावरवाचा. छंदया नामाचा घेतला से पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मणी जागृती स्वप्नी. पांडुरंग नेघे 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 माझी वाचा विसावा. वाणी विसावाच घ्यायला तयार नाही. आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या नामसाधनेचा परिणाम. अजून एक अभंग सांगतो तुम्हाला. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची. या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जे कळणं कठीण आहे, जे कळणं दुरापास्त आहे, दुर्बोध आहे, ते सुद्धा उगले म्हणजे सहज कळून येईल. उपाय काय? नामे या विठ्ठले एकाची. या विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. आणि ह्या मंत्राच्या जपानं न शिकलेल्या वेदाचा सुद्धा तात्पर्य अर्थ तुकाराम महाराज सांगू शकले. विठ्ठला सांगितला. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. मी म्हटलो एखादा चरण आपलं झालं तर होईल. आणि ते देखील गरिबी हटाव योजना राबवून. लक्षात आलं का? आम्ही कीर्तनाला गरिबी हटाव योजना म्हणतो आणि हा शब्दही माझा नाही आहे, ब्रह्मलीन सद्गुरू वक्ते बाबांचा आहे. ते म्हणायचे कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना आहे. थोडं थोडं सांगून पुढे जावं लागतं. लक्षात आलं का? कारण बोलणाऱ्याला ठाऊक असतं की ज्ञानेश्वरीतल्या आम्ही त्या ठिकाणच्या 2-4 ओव्या सांगितल्या की जाणकार श्रोते घरी जाऊन सगळ्या ओव्या वाचतील, हे गृहीत धरावं लागतं. लक्षात आलं का? गरिबी हटाव योजना. कीर्तन प्रवचनाला आम्ही गरिबी हटाव योजना म्हणतो. ठीक आहे, कीर्तन प्रवचन गरिबी हटाव योजना का असे ना, पण अन्य योजनांसारखा त्याच्यात भ्रष्टाचार नको. विठ्ठला विठ्ठल. काय तात्पर्य अर्थ सांगितला? विठोबासी शरण जावी निजनिष्ठा नाम गावी. आणि आता ही जी शरणागती आहे
विठ्ठलाला जे शरण जायचं आहे, भक्तिशास्त्रीय दृष्ट्या असलेली शरणागती आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं असलेली शरणागती, असं त्याचं इतकं चिंतन करता येणं शक्य आहे. 8 दिवस कीर्तन करावी लागतील, अख्खा सप्ताह, प्रवचनही त्याच्यावर आणि कीर्तनही त्याच्यावर. मी तुम्हाला गरिबी हटाव योजनेनं एकच चरण झालं असं यासाठी म्हटलो की मी वेद शब्दाची एकही व्याख्या अजून सांगितलेली नाही. वेद शब्दाच्या प्राचीन कोशामध्ये ज्या अनेक व्याख्या आहेत, 7-8 व्याख्या आहेत, एक नमुन्यादाखल सांगतो तुम्हाला. त्या एका एका व्याख्येवर 1-1 तास बोलता येणं शक्य आहे. वेदो नाम वेद्यन्ते ज्ञाप्यन्ते धर्मार्थ काम मोक्षा हा अनेन इति व्युत्पत्त्या चतुर्वर्ग ज्ञान साधन भूतो ग्रंथ विशेष वेद हा. विठ्ठला विठ्ठला. ही व्याख्या देखील कशासाठी सांगितली? मी पाठ केलेली विसरू नये म्हणून सांगितली तुम्हाला. लक्षात आलं का? कारण मला माहिती आहे तुम्हाला काही डोंबलं कळणार नाही याच्यातलं. लक्षात आलं का? वेद शब्दाच्या व्याख्या त्या भानगडीत पडलो नाही, तर वेद शब्द घेऊन त्याच्यावर चिंतन केलं तरी देखील 3-4 कीर्तन करता येणं काय आहे, शक्य आहे. वेदानंत बोलिला अर्थही तुलाची शोधिला, विठोबाशी शरण जावे. जीवानं आपलं अत्यंतिक कल्याण करून घ्यायचं असेल तर त्यानं काय करावं? विठ्ठलाची शरणागती करावी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. आणि कसं शरण जायचं? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तया अहम वाचा चित्त अंग, देऊनिया शरण रिघ महोदधिका गांग. रिगाले जैसे तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी. आता नेवासा भूमी आहे होई, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. आणि नेवासा परिसरात कीर्तन करायचं, ज्ञानेश्वरी सांगायची नाही, पाप लागणार नाही का आपल्याला? विठ्ठल त्या देवाला शरण जायचं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, त्याच्यावर विस्तारानं लिहिलेलं आहे. पण कसं शरण जायचं? अभेदात्मक कशी शरणागती असते? पै घटाचे जैसे घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनया एक लोळू जायसा पानिया, तैसा मज धनंजया शरण येतो. आता ते तुम्ही तुमचं घरी जाऊन काय करायचंय पाहायचं आहे, आणि तुम्ही पाहणार अशी मला काय आहे खात्री आहे. तसं कमीत कमी मी गृहीत तरी धरलेलं आहे. लक्षात आलं का? विठोबाशी शरण जावी निजनिष्ठा नाम गावे, हा समस्त वेदाचा काय आहे? तात्पर्य अर्थ आहे. केवळ वेदाचाच तात्पर्य अर्थ आहे असं नाही. सकळ शास्त्रांचा विचार, अंती तुलाची निर्धार, समस्त शास्त्राचा सुद्धा हाच काय आहे? विचार आहे. आणि ज्याला वेदाची भाषा कळत नाही, शास्त्राची भाषा कळत नाही, त्याच्यासाठी कथेच्या माध्यमातून पुराणांनी ते तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलं. त्या 18ही पुराणांचा सिद्धांत हाच आहे. शेवटचं चरण 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाची हेता, तुका म्हणे हाची हेता, विठोबाशी शरण जा, विठोबाशी शरण जा. तुका म्हणे हाची हेता, तुका म्हणे हाची हेता, विठोबाशी शरण जा, विठोबाशी शरण जा. निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा, निज निष्ठा नाम, निज निष्ठा, निज निष्ठा नाम गावे.
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. त्या 18ही पुराणांचा हाच सिद्धांत आहे, हाच निष्कर्ष आहे, हेच तात्पर्यार्थ आहे. वेद शास्त्र आणि पुराण यांचं हेच तात्पर्य आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. वेद घ्या, शास्त्र घ्या, पुराण घ्या, हेच आपल्याला सांगतात की विठोबासी शरण जावी, निजनिष्ठा नाम गावे. या अभंगाचं काहीसं मोडकं तोडकं चिंतन या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये करण्याचा प्रयास केला. जन्मांमध्ये आपल्याला करावं लागले असेल त्यावेळेस इथं जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण मागचं पुण्य आताच्या मूर्खपणामुळे नासून जाईल, ते लक्षात आलं का? म्हणून कोणाच्याही नादाला न लागता, कोणत्याही पंथात न जाता वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरील अत्यंत समृद्ध श्रीमंत संप्रदाय आहे. आणि ज्ञानेश्वरी सारखा जगामध्ये ग्रंथ नाही. माझे श्री गुरु ज्यांनी अख्खं आयुष्य वेदांताचे ग्रंथ शिकवण्यामध्ये घातलं, 6-6 तास पाठ शिकवले, व्याकरणापासून ब्रह्मसूत्रापर्यंत, बृहद जे प्रस्थानत्रय आहे, अद्वैत सिद्धीपर्यंत न्यायाचे मोठमोठे ग्रंथ. पण त्यांचं वचन आहे, मागं आत्ता बोलले होते, ते म्हटले एक मोठा तराजू तयार करायचा. किती मोठा? काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत. खूप बोलत असतात स्वामीजी. काय करायचं? एका पारड्यात जगातले सगळे ग्रंथ ठेवायचे आणि दुसऱ्या पारड्यात ज्ञानेश्वरी आणि गाथा ठेवायचा. तरी देखील ज्ञानेश्वरी आणि गाथेचंच पारडं जड होईल. कोण म्हणतंय? ज्यांनी आयुष्यभर संस्कृत ग्रंथ शिकवले ते म्हणतात. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरी सारखा अजोड ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. आपण त्या ज्ञानेश्वरीची काय करावी? शरणागती करावी. ती आई आहे, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ही झालेली सेवा श्री संत बहिराज आतवेद महाराज, ज्ञानोबा आदी संत मंडळी यांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. म्हणायचंय, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. कसं गावे? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. आ बोले लेले पुरे वेळेवा पुढे उतरे. क्षमा पराज महाराज गोविंद, नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी करा. क्षमा पराज महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम पुंडलिका. स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांचं संतपूजन या ठिकाणी होत आहे. त्या संतपूजनाचा आपण स्वीकार करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांचे